नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रुद्र आता नागेश्वर घोरपडेला म्हणत असतो की आबासाहेब, मला वाटतंय म्हणून तुम्ही माझी माफी मागू नका. त्याला काही अर्थ नाही आहे. तुम्हाला स्वतःला असं वाटलं पाहिजे की तुम्ही चुकलात आणि म्हणून तुम्ही माफी मागितली पाहिजे. आणि माझी माफी मागू नका. तुम्ही जिच्यावरती हात उगारलाय ना, तुम्ही त्यांची माफी मागा. तुम्ही आईसाहेबांची माफी मागा आबासाहेब, कारण तुम्ही त्यांच्याबरोबर चुकीचे वागलात. तेव्हा नागेश्वर घोरपडे म्हणत असतो की रुद्र, हे काय बोलताय तुम्ही? आम्ही तुमचीसुद्धा माफी मागतो आणि आम्ही तुमच्या आईसाहेबांची सुद्धा माफी मागतो. पण तुम्ही पण माफ करा आम्हाला. तेव्हा नागेश्वर म्हणतो, वासंती, मी जे काही आत्तापर्यंत तुमच्याबरोबर वागलो त्यासाठी आम्ही हात जोडून तुमची माफी मागतो. तेव्हा इथे वासंती म्हणत असतो, अहो तुम्ही हात वगैरे जोडू नका. तेव्हा नागेश्वर म्हणतो, नाही नाही, असं नाही. तुम्ही म्हणा की तुम्ही आम्हाला माफ केलंत म्हणून. त्याशिवाय मी हात खाली करणार नाही. तेव्हा वासंती म्हणते, मी तुम्हाला माफ केलं. तुम्ही प्लीज आता हात वगैरे जोडू नका. तेव्हा नागेश्वर म्हणतो, चिरंजीव बघितलंत, आम्ही तुमच्या आईची सुद्धा माफी मागितली. रुद्रला बरं वाटावं म्हणून नागेश्वर घोरपडे वासंतीची माफी मागतो, पण मनातल्या मनात त्याला भयंकर राग आलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर घोरपडे म्हणतो की चिरंजीव बघितलंत ना, आम्ही तुमच्या आईसाहेबांची माफी मागितली. आता आम्ही तुमचीसुद्धा माफी मागतो. प्लीज तुम्ही घर सोडून जाऊ नका. तेव्हा रुद्र म्हणत असतो की आबासाहेब, तुम्ही आईसाहेबांना वचन द्या. एवढंच नाही, तुम्हाला आता वचन द्यावं लागेल की तुम्ही पुन्हा कधीच आईसाहेबांवरती हात उगारणार नाही. कधीच त्यांच्याबरोबर चुकीचं वागणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे म्हणतो, चिरंजीव, मी वचन देतो तुम्हाला, यापुढे मी तुमच्या आईसाहेबांबरोबर वंगाळ वागताना तुम्हाला कधीही दिसणार नाही, असं वचन देतो. पण आता तुम्हीसुद्धा घर सोडून जाऊ नका. तुमच्या आबासाहेबांवरती असे रागू नका. हे बघा चिरंजीव, म्हणजे आम्ही माफी वगैरे मागितली, सगळं काही झालं. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला पण ती माहिती आहे, नवरा बायकोचं नातं थोडं वेगळं असतं. म्हणजे आपण एकमेकांवरती रागू शकतो, एकमेकांना बोलू शकतो. दुसऱ्यापेक्षा आपलं त्यांच्याबरोबरचं नातं हे वेगळं असतं. फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आणि हे तुम्हाला आता नाही कळणार. तुम्ही स्वतः जेव्हा बाप व्हाल ना, तेव्हाच तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे ते. त्यामुळे आम्ही जे काही वागलो ते बायको म्हणून त्यांच्याबरोबर वागत होतो. त्यांच्यावरती आमचा अधिकार आहे म्हणून. पण तरीसुद्धा हे आमचं चुकलं, हे आम्हाला आता कळतंय. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र आता तरीसुद्धा बॅगा उचलतो आणि दारामध्ये उभा राहिलेला असतो. तेव्हा नागेश्वर घोरपडेला वाटतं की आता काही चिरंजीव आमचं ऐकणार नाही. तेव्हा गिरिजा म्हणत असते, असं नका करू रुद्र. आबासाहेबांनी आता तुमची माफी मागितली आहे ना, आणि आईसाहेबांची सुद्धा माफी मागितली मोठ्या मनाने. मग आता तुम्ही सुद्धा मोठ्या मनाने त्यांना माफ करा आणि घर सोडून जाण्याचा निर्णय बदला. तेव्हा उर्वशी म्हणत असते, ए रुद्र, असं काय करतोयस रे तू? आता दादासाहेबांनी तुझ्या सांगण्यावरून माफीसुद्धा मागितली आहे ना, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे. आता तरी घर सोडून जाऊ नकोस. तेव्हा रुद्र काही घर सोडून जात नाही. तो सरळ आता बॅगा घेऊन आपल्या रूमकडे वळतो. तेव्हा प्रेक्षकांनो, लगेच बघा एका सेकंदात नागेश्वर पुन्हा पहिल्यासारखा पहिल्यापेक्षाही जनावर होतो आणि तो वासंतीला म्हणत असतो, काय ग ये, तुला काय वाटलं? रुद्रच्या समोर मी तुझी माफी मागितली म्हणून मी पुन्हा तुझ्याबरोबर कधीच चुकीचं वागणार नाही असं वाटतं तुला? मी काय म्हणालो चिरंजीवांना ते ऐकलंस ना? मी कधीही तुझ्याबरोबर आता वंगाळ वागताना त्यांना दिसणार नाही आहे असं म्हणालो आहे मी. चिरंजीवांना दिसणार नाही आहे, म्हणून याचा अर्थ मी तुझ्याबरोबर वंगाळ वागणारच नाही आहे, चुकीचं वागणारच नाही आहे, असा त्याचा अर्थ होत नाही, कळलं का? तेव्हा उर्वशी म्हणते, म्हणून सांगते लायकीत राहायचं, लायकीत. तेव्हा वासंती काहीच बोलत नाही. सरळ तिथून निघून आता रूममध्ये येते आणि ती विचार करत असते. नागेश्वर घोरपडेने वचन दिलेलं असतं की आम्ही तुमच्या आईसाहेबांबरोबर वंगाळ वागताना तुम्हाला कधी दिसणार नाही. त्या गोष्टीचा विचार इथे आता वासंती करत असते. तेव्हा गिरिजा तिथे येते आणि ती म्हणत असते, आई, काय मग खुश ना? म्हणजे कसं वाटते तुम्हाला? बरे आहात का तुम्ही आता? तेव्हा वासंती म्हणते, हो गिरिजा, मी खरंच बरी आहे. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले.
तुझ्यामुळे आज मला या घरामध्ये न्याय मिळाला. बघितलंस ना तू? रुद्राने सगळ्यांसमोर पहिल्यांदा माझी बाजू घेतली. माझ्यासाठी रुद्र त्याच्या वडिलांच्या विरोधात गेले, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे सगळं तुझ्यामुळे झाले गिरिजा. तुझ्यामुळे पहिल्यांदा या घरामध्ये माझी बाजू घेणारा माझा मुलगा आहे हे मला समजलं. आणि नागेश्वर घोरपडेने दाखवण्यासाठी का होईना पण माझी माफीसुद्धा मागितली. याचं सगळं श्रेय तुला जातं गिरिजा. तू हिंमत दाखवलीस ना, म्हणून मी हे सगळं करू शकले. तेव्हा गिरिजा म्हणते, आई, अहो हे तर काहीच नाही आहे. अजून आपल्याला खूप मोठमोठ्या लढाया लढायच्या आहेत. आता आपल्याला दोघींना एकत्र यायचं आहे आणि देवकीला तिचा घरदार मिळवून द्यायचं आहे, तिला न्याय मिळवून द्यायचा आहे. बरोबर ना? तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती म्हणते, हो गिरिजा, मी आहे तुझ्याबरोबर. आपण ते सुद्धा लवकरच करू. तेव्हा गिरिजा म्हणते, आई, आता तुम्हाला सुद्धा अशीच हिंमत दाखवावी लागणार आहे. यापुढे आबासाहेब तुमच्याबरोबर कधीही चुकीचं वागणार नाही. तुम्हाला माहिती आहे, आपण एका दगडात 2 पक्षी मारले. यापुढे आबासाहेब तुमच्याबरोबर चुकीचं वागताना 10,000 वेळा विचार करतील. आणि यापुढे रुद्रसुद्धा आपल्या आबासाहेबांवरती विश्वास ठेवताना इथे आंधळेपणाने ठेवणार नाही. आधी ते तुमचा विचार करतील आणि मगच त्यांच्या आबासाहेबांवरती विश्वास ठेवतील. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे भयंकर चिडलेला असतो. त्याला स्वतःचाच राग येत असतो. तो म्हणत असतो की आम्हाला आमच्याच हातांची लाज वाटते, किळस वाटते. आता आम्ही हे हात कुणाकुणासमोर जोडलेत ना, याची आम्हाला लाज वाटते. त्या गिरिजासमोर, वासंतीसमोर आम्ही आमचे हात जोडलेले आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुभानरावचा फोन येतो. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हां सुभानराव बोला. तेव्हा सुभानराव म्हणत असतात, काय झालं? तुमचा आवाज असा काय येतोय नागेश्वर साहेब? तेव्हा नागेश्वर म्हणतोय, बाबा, जास्त काही विचारू नकोस मला, फक्त महत्त्वाचं काय ते बोल. तेव्हा सुभानराव म्हणत असतो, अहो साहेब, तुमचं टेन्शन एका मिनिटामध्ये पळून जाईल. अहो ती देवकी सापडली ना. तेव्हा नागेश्वर म्हणतो, काय बोलताय काय सुभानराव? देवकी सापडली? अहो कुठे सापडली तुम्हाला? तेव्हा सुभानराव म्हणतो, अहो विचारू नका कुठे सापडली. लवकरात लवकर आता गोडाऊनमध्ये बघायला या. ते देवकी सापडले, तुमच्या डोक्याचं टेन्शन दूर होणार आहे आता. तेव्हा नागेश्वरला भयंकर आनंद होतो. तो म्हणतो की वा सुभानराव, वा, खूप चांगलं काम केलं तुम्ही. ती देवकी सापडली आहे ना, आता काही ती पुन्हा जिवंत राहणार नाही आहे. तिचा काटा काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आधी ही बातमी ताईसाहेबांना सांगायला हवं. तेव्हा नागेश्वर म्हणतो, अहो दीदी, तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ती देवकी सापडली, देवकी. तेव्हा उर्वशी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही दादासाहेब? देवकी सापडली म्हणजे ती जिवंत आहे? तेव्हा नागेश्वर म्हणतो, अहो दीदी, आम्ही सुद्धा तिला पहिल्यांदाच बघितलं. आम्हाला नव्हतं माहिती की ती जिवंत आहे म्हणून. पण आता आम्हाला समजलंय की ती जिवंत आहे आणि माझ्या माणसाने तिला पकडलंय. तेव्हा उर्वशी म्हणते, दादासाहेब, एवढी मोठी गोष्ट घडली आणि तुम्ही आम्हाला सांगितलं सुद्धा नाहीत ती देवकी जिवंत आहे ते. म्हणजे एवढी मोठी गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपून ठेवलीत. तेव्हा इथे लगेचच नागेश्वर म्हणतो, दीदी असं नाही आहे. आम्ही तुमच्यापासून ही गोष्ट लपून ठेवलेली नाही आहे. पण आम्ही थोडं टेन्शनमध्ये होतो. आम्ही तिला शोधून तिचा काटा काढणार होतो. तिला ह्या जगातून वरती ढगात पाठवणार होतो. पण ती आमच्या हातातून निसटली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वासंती म्हणत असते गिरिजाला की मी रुद्रला सांगते, तू आणलेली फाईल मी बदलली होती म्हणून. त्याच्यामध्ये तुझी काही चूक नव्हती. नागेश्वर घोरपडेने खरोखर तिथे गुन्हा केलेला आहे हे मी त्याला सांगून टाकते. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही नको आई, आता आपण आहे ना काही सांगायचं नाही आहे. आज कसं आपण प्लॅनिंग केलं, सगळं प्लॅनिंग केलं आणि त्यानुसार सगळ्या गोष्टीसुद्धा घडवून आणल्या, तसंच आता आपण पुढेही करायचं. नागेश्वर घोरपडे यांचे काळे धंदे आहेत ना, ते रुद्रच्या समोर स्वतःहून आले पाहिजे. आपण ना इथे नागेश्वर घोरपडेला काही बोलायचं ना रुद्रला, पण सिच्युएशन अशी निर्माण करायची ना की आज कसं इथे नागेश्वर घोरपडेवरती आता रुद्र भयंकर चिडले होते. बघितलंत ना तुम्ही, नागेश्वर घोरपडेचं हे वागणं त्यांना अजिबात आवडलं नव्हतं. म्हणून माझं म्हणणं असं आहे की आपण असंच आता काहीतरी करायचं की रुद्रच्या समोर नागेश्वर घोरपडे यांच्या काळ्या धंद्यांची यादी येईल आणि मग त्यांना कळेल की ते ज्या आबासाहेबांना देव समजतात ना, ते देव नाही आहे, ते एक नंबरचे गुन्हेगार आहेत, असं आता आपल्या रुद्रांना समजेल. तरी इथे उर्वशी म्हणत असते की दादासाहेब, त्या देवकीचा काटा लवकरात लवकर काढायला हवा. आणि तिच्या मुलीचं काय?
तेव्हा नागेश्वर म्हणतो की हे बघा, आता एका दगडात दोन पक्षी मारणार आहोत आपण. आता देवकी सापडली, तिला विचारणार की ती नशिबान मुलगी कुठे आहे. मग तिने एकदा सांगितलं तिची मुलगी कुठे आहे, की दोघींना सुद्धा संपवून टाकू ना, म्हणजे आपल्या डोक्याचा ताणच निघून जाईल. तेव्हा उर्वशी म्हणते, आबासाहेब, जे काही करायचं आहे ना ते लवकरात लवकर करा, नाहीतर आपली पित्तळ उघडे पडतील, कळते का तुम्हाला. ती आता देवकी जिवंत आहे हे तुम्ही मला आत्ता सांगताय, नाहीतर तिचा काटा आपण कधीच काढला असता. तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती म्हणत असते की ठीक आहे दादासाहेब, तुम्ही जा, तुम्ही त्या देवकीचा आणि तिच्या मुलीचा काटा काढा, आणि मी लवकरच आता ह्या गिरिजाचा काटा काढणार आहे, आणि त्याचबरोबर माझ्या नवऱ्याचा, प्रभासचा. हे लोक आता मला जिवंत नको आहेत, असं उर्वशी म्हणत असते. कारण तिला असं वाटत असतं की प्रभास नाटक करतोय. प्रभास आता बरा झालेला आहे, आणि खरं तर प्रेक्षकांनो, प्रभास आता खरोखर बरा झालेला असतो. तर नागेश्वर घोरपडे बरोबर त्या गोडाऊनमध्ये आलेला असतो, ज्या ठिकाणी आता देवकीला किडनॅप करून ठेवण्यात आलेलं असतं. तेव्हा नागेश्वर गाणं बोलतच आलेला असतो, आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे ज्या ठिकाणी आता तिला किडनॅप करून ठेवण्यात आलेलं असतं, इथे आता देवकीला त्या ठिकाणी बरोबर येतो आणि म्हणत असतो की सुभानराव, काही काम केलेत तुम्ही, खरंच खूप महत्त्वाचं काम केलेत. आज आम्ही खरंच खूप खुश झालो. या देवकीला आम्ही कुठे कुठे नाही शोधलं, पण शेवटीला ते आम्हाला सापडलीच. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर देवकीचा पदर बाजूला करतो, तर ती देवकी नसते, ती वेगळीच कुणीतरी बाई असते, फक्त तिचं नाव देवकी असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे तिचा चेहरा बघतो आणि लगेच उठून उभा राहतो. तो म्हणतो, अहो सुभानराव, तुम्ही कोणाला घेऊन आलात इथे, ही ती देवकी नाही आहे. तेव्हा सुभानराव म्हणत असतात, अहो साहेब, असं काय करताय तुम्ही. आता बघा ना, इथे या बाईचं नाव देवकी आहे, आम्हाला वाटलं की हीच ती बाई असेल, म्हणून इथे किडनॅप करून ठेवलं ना. नागेश्वर घोरपडे म्हणतो, या माणसांना सांगा, या बाईंना सोडून या म्हणावं. अहो, तुम्ही तिचा चेहरा नीट बघायला हवा होता ना, फोटो वगैरे तरी बघायचा, म्हणजे तुम्हाला कळलं असतं की देवकी कोण आहेत ते आणि कशा दिसतात. अहो, तुम्ही काही सुभानराव कुणाला पण पकडून आणाल का. निदान आम्हाला फोटो तरी पाठवायचा ना, की ही बाई देवकी म्हणून आणली म्हणून. आम्हाला फोटोसुद्धा नाही पाठवलात. आम्ही हातातली सगळी कामं सोडून लगेच इथे आलो. तुम्हाला माहिती आहे किती महत्त्वाचं काम करत होतो आम्ही, पण नाही, तुम्ही लगेच देवकीचं नाव घेतलंत, आणि आम्हीसुद्धा इथे विश्वास ठेवून लगेच आलो. पण यापुढं तुम्ही आम्हाला फोटो वगैरे पाठवत जा. कुणालाही देवकी म्हणून इथे घेऊन येऊ जाऊ नका, कळलं का तुम्हाला. खूप चुकीचं वागलात तुम्ही सुभानराव. तेव्हा इथे सुभानराव म्हणत असतो, मी काय म्हणतो साहेब, देवकीचा एखादा फोटो असेल ना तुमच्याकडे तर आम्हाला सुद्धा दाखवा, म्हणजे आम्ही देवकीला व्यवस्थित ओळखू ना. आम्ही देवकीला आतापर्यंत नीट बघितलेलंच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महाशिवरात्री असल्यामुळे महादेवांची पूजा सुरू असते. तेव्हा महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा का करत नाही, असं गिरिजा आपल्या सासूबाईंना विचारत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महाशिवरात्र असल्यामुळे व्यवस्थित पूजा अर्चा केली जाते, पण ती घरी. तेव्हा इथे आता वासंती म्हणत असते, कसं आहे ना गिरिजा, मंदिरात जाऊन पूजा करावी ही इच्छा माझीसुद्धा असते, पण कसं आहे, हे कधीच मला पूजेला घेऊन जात नाही. पूजेचा मान यांना दिला जातो ना, मग ते एकटेच जातात. ते आत्तापर्यंत एकटेच गेलेले आहेत, मला त्यांनी कधीही बरोबर नेलेलं नाही आहे. हां, त्यांची बहीण त्यांच्याबरोबर जाते, उर्वशी. ते दोघेजणं पूजेला जातात आणि पूजा करतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वासंती जात असताना इथे नागेश्वरला तिचा धक्का लागतो, आणि थोडंसं आता पाणी कलशमधलं त्यांच्या अंगावरती सांडतं. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हे काय केलं तुम्ही, दिसत नाही का तुला, तू लक्ष कुठे असतं तुझं, जरा बघून चालत जा. तुझ्या तर आता. आणि इथे उर्वशी म्हणते, काय गं ए, डोळे फुटलेत का तुझं, दिसत नाही का तुला. आता दादासाहेबांचा कुर्ता खराब केलास ना, दादासाहेबांना पुन्हा चेंज करावं लागेल. अक्कल नाही आहे अजिबात, मूर्खासारखी वागत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता नागेश्वर म्हणतो की मला आता पुन्हा चेंज करावं लागेल, एवढा वेळ वाया जाईल आता. तेवढ्यातच तिथे रुद्र आलेला असतो, आणि रुद्र म्हणतो, आबासाहेब, तुम्हाला आता पुन्हा आईसाहेबांचा राग आला होता ना, त्यांनी जे काही केलं मुद्दामून केलं असं वाटतंय ना तुम्हाला. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, नाही नाही, हे बघा रुद्र, आम्हाला राग आला होता, आम्ही खोटं नाही बोलणार तुमच्याबरोबर, आम्ही खरं सांगतोय, आम्हाला राग आला होता, पण आम्ही किती कंट्रोल केलं बघितलंत ना. पूर्वीसारखं आम्ही रागराग केला, थोडंसं रागवलो आणि लगेच शांत झालो की नाही, म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय ना प्रयत्न रुद्र. ते एकाएकी लगेच आमच्या अंगीकारी कसं येणार आहे सांगा बरं तुम्ही. पण आम्ही हळूहळू प्रयत्न करतोय, ही महत्त्वाची गोष्ट नाही का. आम्ही तुझ्या आईसाहेबांना काहीच बोललेलो नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो,
रुद्र म्हणत असतो, आणि आत्या, तू सुद्धा आईसाहेबांवरती लगेच रागवलीस, डोळे वगैरे फुटलेत की काय असं म्हणालीस. अगं तू सुद्धा तुझा राग कंट्रोल करू शकतेस ना, पण लगेच इतकं रागराग करायची काय गरज आहे. तेव्हा इथे वासंती आणि तिला खूप जास्त आनंद झालेला असतो गिरिजाला. तर इथे प्रेक्षकांनो, उर्वशीचं तोंड आता बघण्यासारखं झालेलं असतं, कारण इथे तिला जणू काही रंगे हातच पकडलेला असतो रुद्रने. तर सावी तिचं काम करत असते. सावी इथे सर्व मुलांना डान्स शिकवत असते, त्यांना कोरिओग्राफ करत असते आणि मस्त मस्त स्टेप देत असते. मुलंसुद्धा छान आता एन्जॉय करत असतात. तेवढ्यातच त्या ठिकाणी गिरीजा आणि रुद्र दोघेजणं आश्रमामध्ये आलेले असतात. तेव्हा रुद्र म्हणत असतो, काय मग कसे चालले डान्स प्रॅक्टिस? सगळेजण छान डान्स प्रॅक्टिस करताय ना? सावी, तुला माहिती आहे ना, आता लवकरच आपल्या इथे संस्थेचा वर्धापन दिन आहे, तेव्हा यांचा डान्स व्यवस्थित बसला पाहिजे. तेव्हा सावी म्हणते, एक मिनिट, मला माहिती आहे माझी डेडलाईन काय आहे आणि तोपर्यंत मी माझं काम व्यवस्थित करणार आहे. त्यामुळे तुला मला प्रश्न विचारायची गरज नाही आहे. मी तुला डिसअपॉइंट नाही करणार, असं म्हणून ती सरळ आता बाहेर निघून जाते. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, ह्या सावीची हिंमत कशी झाली रुद्रबरोबर असं बोलायची? माझ्या नवऱ्याबरोबर उलटसुलट बोलण्याची या सावीची हिंमत कशी झाली? असं गिरिजा तिला आता जाब विचारायला जाते. ती म्हणते, सावी, तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या नवऱ्याबरोबर असं चुकीचं वागायची आणि त्यांना बोलायची? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा सावीवरती भयंकर चिडलेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता जी आपली देवकी आहे ती रोज मंदिरामध्ये येत असते असं गिरिजाला समजत असतं, आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे वासंती मंदिरात येते आणि म्हणते की माझी मुलगी जिथे कुठे असेल मला सापडू दे. तेव्हा गिरिजा तिथे येते आणि म्हणत असते, हे काय करताय तुम्ही? तेव्हा इथे आता देवकीचं लक्ष जातं, कारण देवकी देवासमोर डोकं आपटत असते आणि म्हणत असते की जोपर्यंत माझी मुलगी मला सापडत नाही तोपर्यंत मी इथे डोकं फोडतच राहणार. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते, तुम्ही कुठे राहता? तेव्हा मी संस्थेमध्ये राहते रुद्रबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते, तुम्ही आता तिथे राहू नका, तुम्ही तुमच्या हक्काच्या घरी परत या, चला मी तुम्हाला घेऊन जाते. तेव्हा गिरिजा इथे देवकीला आपल्याबरोबर आता घेऊन इथे घरी आलेली असते.